म- आदरणीय श्री गुरु डॉक्टर काकांना नमस्कार करते. वंदनीय आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. मुळे काकांना नमस्कार करते. आणि माझे श्री गुरु डॉक्टर सुनील दादा लुले यांच्या पायाशी लोटांगण घालते. त्यांना नमस्कार करते. आणि श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती आपणा सगळ्यांना नमस्कार करते. आणि आजचे चिंतन सुरू. काल आपण मनोबोध घेतला. आता आपण दास नवमी निमित्त इथं सो करत आहोत, तर म्हणून थोडंसं आज दासबोधाचा एक घेतलेला आहे. एक समास दशक 14 समास 8 अखंड ज्ञान अखंड ध्यान निरूपण. आज अखंडत्व बघणार आहोत आपण. काल आपण मौन बघितलं. मौनातून अखंडत्वाकडे लवकर जाता येते. आणि म्हणून आज अखंड ध्यान निरूपण. आणि अखंड म्हणजे अ म्हणजे नाही, जिथं खंड नाही, जिथं तुकडा नाही, असं अखंड. ते आपल्याला करायचं आहे. संतांना ते जमलं हो. भगवत प्राप्तीसाठी असलेला तो एक अखंड लळा संतांना लागला. आणि समर्थांना रामाचा किती लळा होता ते आपल्याला सांगावं लागेल का? तसंच संतांना त्यांचे वेड लागलं होतं. त्यामुळे त्यांना ते त्या प्रयत्नातून अखंड प्रयत्नातून ते त्यांना जमलं. आणि तसा आत्यंतिक प्रेमातून हे अखंडत्व जमत असते. ते आत्यंतिक प्रेम, ते अखंडत्व माझ्यामध्ये सुद्धा यावं, म्हणून आज आपण थोडंसं याचा अभ्यास करूया की अखंडत्व मला मिळणार आहे. आणि असं अखंडत्व सतत अनुभवता यावं, ती अनुभूती मलाही व्हावी. जशी समर्थांना झाली, श्रीगुरूंना झाली, ती मलाही व्हावी. त्यासाठी हा अभ्यास, त्यासाठी आपण ही चर्चा करत आहोत. आणि अशी कोणतीही प्रेमाची अतिशयोक्ती होते, अतिप्रेमातून. आणि ही अखंडत्वाकडे जाता येते, त्यांचा लळा लागून जातो. पण मला का नाही लागत? तर जर आपण आपल्यामध्ये पाहिलं तर हे अनुभव जो त्यांना आला तो मला काही नाही लागत, तर ही जगताकडची आसक्ती. मी आणि माझा देह आणि माझे देहसंबंधी यांच्याकडे आसक्ती आणि वैराग्याची कमी. त्यामुळे हे सगळं जग मला सत्य वाटते. हे सगळ्यात मोठी माझी कमी. आणि हे सगळं होत आहे म्हणून मला ते जगत सत्य भ्रांतीमध्ये मी फसल्यामुळे मला त्या प्रेमाची कमी वाटत आहे. माझ्यामध्ये त्या प्रेमाची कमी आहे. आणि त्यासाठी म्हणून ह्या गोष्टीला आता मला अखंडत्व मिळवायचं आहे. म्हणून हे सगळं मला आता बाद करावं लागेल. जे जगत सत्यात्व भ्रांतीमध्ये मी आहे ती सगळ्यात पहिले ती काढावी लागेल. आणि एक गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त मनाचं हे वेड माझं संसारामध्ये आहे आणि त्यांचं भगवंताकडे होतं. हा फरक त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मला दिसत आहे. आणि आपल्यामध्ये आपल्या चुका किंवा आपलं कमी पण आपल्याला दिसलं ना की ते काढायला वेळ नाही लागत. एकदा जाणवलं पाहिजे, माहिती पडलं पाहिजे की मी कुठं चुकत आहे. नेमकं आपली चूक आपल्याला कळली की मग सरळ करायला, ती सुधरून घ्यायला वेळ नाही लागत. आणि ती अशी संतांच्या सहवासात, डॉक्टर काकांच्या मंदाताईंच्या सहवासामुळे आपण जाणू शकतो. आणि आपल्याला ती आपली कळली की त्या गोष्टीला जे त्यांनी सोडलं आहे ते पण मी हळूहळू सोडत जायचं. आणि एक मनाचा स्वभाव असतो बघा, ती आहे ना, एक गोष्ट धरते मन आणि ती पहिली गोष्ट सोडल्याशिवाय दुसरी काही धरत नाही. म्हणून आपल्या मनाने ही दुसरी गोष्ट हा मनाचा स्वभाव आहे. आणि स्वभाव कधीही बदलत नसतो. आणि आता त्या स्वभावाला ठेवून मनाला इकडे वळवायचं आहे. म्हणून म्हटलं आहे मना सज्जना भक्ती पंथीची जावे. कारण त्याला धावायचंच आहे. तर इकडे कशाला धावतो?
इकडे धाव. म्हणून त्याला इकडे न्यूटन मारायला लावायचं आहे. ते जे ह्या विषयांकडे धावत होतं, भटकत होतं म्हणा. योग्य शब्द आहे ना, भटकत होतं. भटकणं आणि फिरणं यामध्ये फरक आहे की नाही? भटकणं म्हणजे ध्येयाला सोडून भटकणं. आणि आता मला ध्येय मिळालेलं आहे, माझ्या मनाला ध्येय मिळालं. काय की मला जी ब्रह्मैक्याकडे, मला जी संतांची एकरूपता झालेली आहे तशी माझी पण व्हायला पाहिजे, माझ्या मनाची व्हायला पाहिजे. आता भटकणं सुटलं, आता फिरणं. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी जाणं म्हणजे फिरणं. जातो ना आपण, इथं धावत आलो की नाही? कशासाठी आलो? शिवगडला एवढ्या दूर कशासाठी जायचं? इथं कशाला धावायचं? कारण इथं हे ध्येय पूर्ण, त्याचं काहीतरी मिळणार आहे मला. म्हणून शिवगडला इतक्या दूर कशाला जायचं? 24 तासाच्या रस्त्याने तिथं मिळणार आहे. तिथे डॉक्टर काका मिळणार आहे, तिथं मंदाताई मिळणार आहे. म्हणून इकडे यायचं. नाही तर अमरावती पहिले राजकमल येते, भटकणी, आणि नंतर इकडे यावं लागतं. पण आता ध्येय नक्की केलेलं आहे, मला माझी चूक कळली आहे, म्हणून मी इकडचाच रस्ता धरणार, आता तिकडे नाही भटकणार. आणि हे जेव्हा मला माझं कळलं, तर जे माझं भटकंती सुरू होती ती आता थांबली आहे. माझी म्हणजे माझ्या मनाची. मी कोण आहे? जीव. जीवाची भटकंती संसाराकडे होती ती आता भगवंताकडे. आणि असं मोठ्यांच्या कोणाच्या सहवासात त्यांच्या मागे मागे राहिलं ना, की जे त्यांनी साधलं ते आपल्याला लवकर येते. कारण एकट्याला रस्ता माहीत नसतो, ह्यांच्या मागे मागे जावं ही फार सोपी रस्ता आहे. आपल्याला जे माहीत नाही त्यांच्या मागे राहिलं की लवकर होते काम. काही बोलावं लागत नाही, व्यक्त व्हावं लागत नाही, जे त्यांना भेटलं ते आपोआप आपल्याला भेटते. सोपं सोपं काम करायचं, कारण जमत नाही ना हो. तसं आपण आपले ही जे त्यांना कळलं ते मलाही कळेल, जे त्यांनी साधलं ते मलाही साधेल याच्यासाठी. आणि ते अखंडत्व. पण अखंडत्व आपलं हरवलं आहे. चंचलती मन कृष्णा प्रमाणी बलवत्रू. मन फार चंचल आहे बरं, पुन्हा बलवानही आहे. आणि जिथे त्याची इच्छा असली एवढ्या दृढतेने मला घेऊन जातो की सोडतच नाही. इकडे वळूच नको म्हणते, तिकडे वळ, येऊच नाही देत. म्हणून त्याच्याही पेक्षा बलवत्तर कोणीतरी असलं पाहिजे ना. म्हणून डॉक्टर काकांना धरायचं, म्हणून मंदाताईला धरायचं, की ह्याला ते बलवत्तरपणे इकडे ओढून आणतात. आणि त्यांच्या त्या मनाला आटोक्यात आणण्यासाठी, त्या मनाला धरून ठेवण्यासाठी भगवंताची, श्री गुरूंची, संतांची सोबत करायची. म्हणजे आपलं जे एकाग्रतेसाठी भगवंताला शरण जायचं. पण बोलत नाहीत ना हो. म्हणून भगवंताचे जे आहेत, जे बोलतात ना, त्यांच्याकडे जायचं. हे असे अडचण आली, शरण जायचं आहे त्यांना, पण ते एकच आहेत ना. त्यांनी ती एकरूपता साधलेली आहे. आणि ह्याने पण तेच आहे. माझे श्री गुरु म्हणजे साक्षात ब्रह्म आहे, श्रीकृष्णच आहे. सगळ्या गोष्टींनी श्रीकृष्णच आहे ना. मग त्यांची संगत धरली की जे यांना सांगायचं आहे ते मला ते सांगतात, कारण मला समजत नाही ना. ते पण सांगते, पण मला ते समजत नाही ना. थोडं मंद असलं त्यांना पण नाही समजत. आपण आपल्याला मंदच ठेवत. ह्यांच्या मागे मागे राहण्यामध्ये अशी एकाग्रतेसाठी भगवंताच्या शरण जायचं, श्री गुरूंना शरण जायचं. आणि स्वप्रयत्नाने जे होत नाही ते ह्यांच्या सोबतीने लवकर मी बाजूलाच करावं लागते या परमार्थामध्ये. तेव्हाच आपण कोणाच्या तरी मागे जायचं आहे ना, मग ह्यांच्याच मागे जायचं. आणि ह्यांच्याच ते मन काही जागेवर टिकत नाही, तर श्रीगुरु आणि भगवंत यांच्या आशीर्वादाच्या गरज असते. ती महापुरुषांच्या आश्रयाने राहिलं की ते काम होते. आणि मनामध्ये पूर्ण धारणा ठेवायची
की माझे श्री गुरु समर्थ आहेत, माझे श्री गुरु परमेश्वर आहेत, माझे श्री गुरु प्रत्यक्ष साक्षात परब्रह्म आहे. ही धारणा आपल्या मनामध्ये टिकवून ठेवायची आणि त्यामध्ये घट्ट मी धरून ठेवली असेल तर श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. आशीर्वाद मिळाले आहेत बरं, पण ते प्राप्त झाले की ही धारणा म्हणजे आशीर्वाद म्हणजे ही धारण्याची, त्यांचे आशीर्वाद टिकवण्यासाठी ही जी धारणा मी धरली आहे म्हणजे माझी झोळी तयार झालेली आहे. या झोळीमध्ये ते आशीर्वाद म्हणजे अखंड त्याच्यामध्ये सामावून घ्यायचे आणि ती मग अखंड ती साधना मी करायची. ज्या मार्गाने ते चालत आहेत तेथे बैसवू पावले श्री गुरूंचे, म्हणजे त्यांची पावलं जिथं जिथं गेलेली आहेत ते मार्गक्रमण मी करायचं. आणि अशी ही झोळी तयार केली की त्यांनी जे सांगितलं परब्रह्म ते आहे, हे ऐक्य जे त्यांनी साधलं आहे ते श्री गुरूंची ही कृपा, मग मलाही पहिले आशीर्वाद मग कृपा. जेव्हा ही माझी झोळी मजबूत असते तेव्हा कृपा पात्र झाले, तेव्हा ही अधिकाराची झोळी मी कमावली. त्यासाठी मलाही त्या मागे मागे राहावं लागते. मीला साईडला करावं लागलं, माझ्या संसाराला साईडला करावं लागलं. मी आणि माझे विसरले ज्यांचे अंतःकरण, ह्यांना मी साईडला केलं तेव्हा माझ्या झोळीला थोडी मजबूती यायला लागली. आणि हे त्यांचे आशीर्वाद धरून ठेवण्याची पत्रता माझ्यामध्ये. नाहीतर ते तर पहिले अनुग्रह झाला तेव्हापासून वर्षाव होतच आहे, पण मी कुठं रिकामी होती त्या वर्षावामध्ये ओली व्हायला, मला कुठं वेळ होता. आता ती झोळी आली आणि ते आशीर्वाद पहिले झोळी मिळाल्यामुळे ते आशीर्वाद आता पहिले मिळाले, मग अधिकाराची झोळी तयार झाली आणि आता साधन चतुष्टय संपन्न झाल्यामुळे आता आशीर्वाद तो मिळाला. त्या आशीर्वादाचं साधन मिळालं आणि त्यातून जीवन ब्रह्म ऐक्याकडे साध्य करण्याकडे वाटचाल सुरू केली. गुरु कृपा झाली, ही गुरु कृपा आहे. अशी गुरु कृपा जेव्हा होते तेव्हा मग पहिले श्री गुरूंचे आशीर्वाद, मग माझी झोळी म्हणजे माझे प्रयत्न, आणि आता त्या झोळीच्या माध्यमातून श्री गुरु कृपा पूर्ण एक एक त्या चातकासारखा एक एक थेंब माझ्या हृदयामध्ये, आता एक थेंब सुद्धा त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव पूर्ण मी पिऊन घेते, माझ्या झोळीमध्ये भरून घेते. आणि आता त्या साध्याकडे आणि ह्याच गुरुकृपेच्या भरोशावर अखंडत्वाची प्राप्ती लवकर होते. अखंड ध्यान आहे ना, अखंड ज्ञान श्री गुरूंशिवाय जगत नाही. श्री गुरूंच्या सामर्थ्याने ते होते. आणि माझे श्री गुरु म्हणतात हो, त्यांनी म्हटले आहे की अभाग्याशी कधी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका समर्थ, जीवत्वाची खंत स्वरूपी मिळाली. मग मी त्यांच्या भरोशावर जे जे मार्गक्रमण त्यांनी केलेलं आहे ते गुरूंच्या मागे गेले, मी त्यांच्या मागे गेली. जे त्यांना मिळवले ते मी मिळवणार. अखंडत्व ते परब्रह्म झालेले आहेत. माझे श्रीगुरु म्हणतात की असे डॉक्टर काका समर्थ आहेत, मग माझे श्रीगुरु पण समर्थ आहेत. ते मला हे अखंडत्व साधून देतील आणि जीवनाचा खरा अर्थ ओपन करून दाखवतात. उघडं उघडं आता सगळं दिसायला लागलं आहे. हे जे जग जे दिसत आहे त्याला मिथ्या मिथ्यात्वे बघितले. आता हे मला येत आहे कारण काय, चष्मा दिला आहे. पहिले दिसत नव्हतं ना, त्याने दृष्टी दिली, त्याने चष्मा दिला, कृपा आशीर्वाद झाला. आता मला जग काय आहे हे दिसायला लागलं आहे. पहिले माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर हे सगळं दिसत होतं, पण आता देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे मार्गक्रमण त्यांच्या मागे आहे ना हो, म्हणून जमत आहे.
आणि नाहीतर पहिले करत नव्हतं का? करत होतो, पण देवपूजा आटपली. लाल फूल, पांढरं फूल असं सगळं सुरू होतं, नव्हतं का? पोथी वाचायची, वाचून टाकली. किती गुळगुळीत करून टाकले ते शब्द सगळे, है ना? सगळं टाकण्यासाठीच केलं, पूजा करून टाकले, पोथी वाचून टाकली. आता सगळं जोडी आहे ना, आता माझ्याजवळ भरत चालली आहे आता. आणि श्री गुरुची कृपा, त्याच्यामुळे ही सगळी वास्तविकता, हे सगळं त्यांनी ओपन करून दाखवलं, उघडं करून दाखवलं. म्हणून मला हे अखंडत्व आता जमणार आहे. आणि खंड हा जीवाचा स्वभाव आहे, कारण जीव कधी अखंड होत नाही. अखंडत्व काय आहे? ते तत्व आहे जे आपल्या सगळ्यांमध्ये, जीव दृष्टीने बघा तर आपण सगळे वेगळे वेगळे आहोत, पण सगळ्यांमध्ये एक काय आहे? ते तत्व, ते आत्मतत्व. आणि ती दृष्टी श्री गुरु कृपेने मिळाली, म्हणून सगळे मीच, मीच मी, अद्वैत मी एकला, दुजा नको नसला. आता मीच मी आहे, मी आणि माझे श्री गुरु, मी माझे भगवंत, बस. आता दुसरं, बस एवढं द्वैत अजून आहे, आता दुसरं कोणतंही बाकी नाही. अखंडत्वाची वाटचाल. अशा रीतीने हे गुणधर्म जे प्रकृतीचे आहेत ते जीवाचे आहेत. प्रकृती म्हणजेच खंड, जीवही खंड, आणि ह्या प्रकृतीमध्ये मी रमत होती म्हणजे खंडामध्ये होती. हे सगळे खंडाचे गुणधर्म अखंडत्व प्राप्त करण्यासाठी कसं होईल, हे आता आठविता विसरेना का ते विसरूने आठविजे, जाणूने नेणीचे परब्रह्म ते. असं ते माया प्रत्येकाला प्रतिष्ठित होऊ देत नाही. म्हणून ह्या मायेचाच जी मला खंडित करते, माया अखंड खंडित केल्याशिवाय राहू देत नाही. आणि हा मनाचा स्वभाव आहे मायेच्या मागे मागे जाण्याचा. म्हणून ही जी जीव मायेचा स्वभाव म्हणजे मनाचा स्वभाव अखंडत्वाकडे जाण्याचा, म्हणजे प्रकृतीकडे जाण्याचा. प्रकृती पण अशीच अखंड आहे आणि जीव पण अखंड, म्हणून ह्यांना लवकर पटते एकमेकांचं. आणि ह्या दोघांचं आता साधना अखंड कशी होईल, ही साधना ही माहीत, पण साधन हे प्रतिष्ठित, त्यामुळे ती होऊ देत नाही. आणि असं हे साधन प्रतिष्ठित करण्यासाठी, तिला अखंडत्व देण्यासाठी, हे साधण्यासाठी नाकाला दम येतो हो, आणि तोंडाला खिस येतात. एवढं काही लवकर जमत नाही. आणि हे सुद्धा साधना मनापासून करतात आहे की कुठवर करत आहे, हे मला आता माझं कळलं पाहिजे. आणि मग वर्ष झालं हो, अजून काही फरक नाही पडून राहिला आहे. मग जायचं श्री गुरूंजवळ, कुठं चुकलं अजून एकदा सांगा. त्यांनी एकदा तर सांगून दिलं आहे, तरी अजून चूक होतच आहे, होतच आहे. अजून जायचं. पण जो असा दमला नाही, तो काय म्हणतो, जाऊ द्या ना, नाहीतरी होत नाही, नाहीतरी होत नाही. आता ध्यानाची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, परी मागू ते फिरावे, महासंशयी. माझं परमार्थ धड होत, न संसार धड होत, याच्यापेक्षा ह्याला सोडून द्यावं ते सोपं आहे. असं करण्याकडे जी अशी जातात, ते पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरेशनं, असे जे असतात. आणि ह्यांच्याच मनामध्ये अशी शंका आली की आपण मागे फिरलं पाहिजे, कारण श्री गुरूंच्या साधनावर, श्री गुरूंनी दिलेल्या साधनेवर त्यांचा विश्वास नाही, त्यांच्या सामर्थ्याचा त्यांना विश्वास नाही. म्हणून ही शंका मनामध्ये आलेली आहे, आणि ही शंका त्यांना मागे फिरवायला भाग पाडत आहे. जर मला पूर्ण विश्वास असेल की माझे श्री गुरु परब्रह्म आहे, त्यांनी दिलेले साधन मला पूर्णत्वाकडे, अखंडत्वाकडे नेणार आहे, तर मग सोडण्याचे काही विषय संपला.
पण मला जर हे सोडावं असं वाटत आहे म्हणजे कुठं कुठं इथं शंका आहे, यांच्या म्हणण्यावर मला शंका आली म्हणूनच संशयात्मा विनश्यती. जो संशय धरतो त्यांचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. विनाश होतो म्हणजे काय, तो पुन्हा पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशम. हे त्याला कळणंच आहे. मी कसं करू, माझं काय होईल हे सोडून द्यावं हा विचारच अंतःकरणात आला म्हणजे श्री गुरूंच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. जो असा अखंडत्वाला मला जायचं असेल तर मला हा विश्वास कायम टिकवावा लागेल. सगळ्यात पहिले अखंड ध्यान सुरू आहे आपलं, त्याच्याकडचं मार्गक्रमण सुरू आहे. तर मला सगळ्यात पहिले ही जर असं करता क्रिया आणि कारण ह्या त्रिपुटी मिळून कोणतेही काम जमत असते की नाही, ह्या त्रिपुटीचं मिळून जर काम होते तर त्रिपुटी राहते म्हणजे द्वैत राहते. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत अखंडत्व नाही. अद्वैत मी एकला असं व्हायचं असेल तर ही त्रिपुटी मिटली पाहिजे. आणि ती कर्म करणारा मी नाही. कोण आहे, देऊन द्यायचं त्यांच्याकडे, सगळं श्री गुरुकडे पाठवून द्यायचं, भगवंताकडे पाठवून द्यायचं की ईश्वराच्या कृपेने मी हे करत आहे. जे ईश्वराचं नियोजन आहे त्यामुळे माझ्याकडून हे काम होत आहे. आणि त्याचं जे फळ येईल ते त्याच्याकडे, चांगलं येईल तरी ईश्वराकडे, वाईट आलं तरी त्याच्याकडे. माझ्याजवळ माझ्याकडे काही घ्यायचंच नाही, सगळं ईश्वराकडे. कारण हा नियंता कोण आहे, मी नाही आहे, मग ईश्वर आहे. मग ईश्वर बसलाच आहे, हा सगुण रूपाने बसला आहे म्हणजे ह्यानेच ते नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्या नियोजनाप्रमाणे जे जे काही होत आहे, मग कोणचंही असो त्रिपुटी मिटवायची आहे ना, तर ह्याच्यातलं कर्म क्रिया कारण हे सगळं त्याच्याकडे पाठवून दिलं, मग फळही त्याच्याकडे, म्हणजे मी रिकामा. अशा रीतीने साधू जाता साधनेला, ना तरी सोडता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. हा संबंध तोडायचा आहे जो निरंतर आहे. आणि साधलं म्हटलं तर पुन्हा साधन येतेच. मी करू म्हटलं की साधन माझ्याकडे येते. त्याच्यापेक्षा आपण न केलेलं बरं. मग काय दगडासारखं बसून राहायचं का गणपती? नाही, कर्म तर करायचं आहे, पण मी केले ऐसे म्हणता दुःखी होशील, राम करता असा म्हण. बस एवढं थोडस. काल जसं पाहिलं मी वजा करायचं आहे, तसा मी वजा केल्याशिवाय अखंडत्व काही येणार नाही. मला वजा करायचं आहे तर मग सत्संगावरील श्रवण, तेथे निरूपण, श्रवणे होते आपण तदा. मग कुठं येऊन बसलं, आलं कृष्ण मंदिरात. इथं येऊन बसलं की तदाकातेचे रस्ते आपोआप मिळू लागले. सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवन मुक्ती. हेच तर आहे ते अखंडत्व. अजून देह थोडी ठेवला आहे, नाही देह नाही ठेवला. ह्याची देही ह्याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा, तो आनंद मला भोगायचा आहे. म्हणून हे सगळं सत्संग म्हणजे त्याच्यामध्ये विचारांचे आदान प्रदान होत असते, थोडी चर्चा होते, श्रवणासमय सुमना समाधी. ह्या श्रवणाने, ह्या सत्संगाने, ह्या चर्चेने आपण तिथं पुढे सरकत आहोत. कृत्रिम साधनाने ब्रह्मरूपता साधता येत नाही. त्याच्यासाठी हाच मार्ग आहे, श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन. हे आता जे श्रवण केलेलं आहे, डॉक्टर काकांनी व्यक्ती केलेली आहे श्रवणाची. जोपर्यंत हे निधिध्यासनापर्यंत श्रवण जात नाही तोपर्यंत कमी आहे, अजून 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 ऐकण्याचं आहे.
हे माझ्या जीवनामध्ये वापरण्यामध्ये आलं असेल तरच त्याचा परिणाम श्रवणाचा पूर्ण झाला आहे श्रवण, नाहीतर इकडून तिकडे गेले आहे. हे माझं होता कामा नये. आणि असं जेव्हा होते तेव्हा मोक्षाचा अधिकारी येथे संशय तुटी होय आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवणे करावे. म्हणून आपण दासगण हा उत्सव करत आहे ना, दासनवमी उत्सव. आणि आपला दासभक्त असलाच पाहिजे. दुसरं काय करणार, इथं काही हे आहे का? मग ह्याच श्रवणाने आपली जी शंका कुशंका मनामध्ये आल्या होत्या की सोडून देऊ का, जमत तर नाही का, इथं ही शंका यायला जागाच नाही. कारण बसले आहेत ना श्री गुरु. मंगलताई उभ्याच आहे, डॉक्टर काका उभेच आहे. हे मला परत जाऊच नाही देत. आता पतीचा रस्ता नाही, वन वे आहे. इथून आता परत नाही, पुढे जावं लागेल. कारण मागे श्री गुरु, पुढे श्री गुरु. हे आपल्या पुढे काही जायचं आहे तर जायचं, नाहीतर हाच आनंद, अशी ही खंडितातून अखंडत्व प्राप्त करण्यासाठी ही दृष्टी मिळाली की पुढे जाणे आहे. आता मागे फिरणे नाही, आता संसार नाही. मन हा मोगला वाहून ईश्वरा पुनरपी जन्मा येणे नाही. हे मनच वाहून दिलेलं आहे. आणि त्यामुळे आशीर्वादातून कृपा प्राप्त झाली. मग अद्वैताचा अखंड मला बघता येईल असा अखंड प्रकाशमान जो होत आहे तो अद्वैतामध्ये जाण्याचा हा प्रकाश श्री गुरु दाखवतात. अंधारात भटकन होतं ना, आता श्री गुरुने ज्ञानाचा प्रकाश लावला आहे, आशीर्वादाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे अखंडत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. विषय एकच, कोणताही त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये साधक विषय नश्वर आहे, त्याच्यातून निघायचं आहे आणि चिंतनामध्ये अखंड साधन, अखंड साधायचं आहे. हाच मनामध्ये निश्चय, आणि हा निश्चय नेहमी टिकवून ठेवायचा. आणि त्याच्यासाठी नेहमी सातत्य, रोज. आणि हे सातत्य जेव्हा टिकते तेव्हा इंद्रियांकडे हे धावणारं मन इकडे धावायला लागलं. कारण इंद्रिय बहिर्मुख आहे आणि त्याच्याकडे नश्वर ह्या विषयांकडे ते आपल्याला नेते आणि त्यातून त्याला ओढून ह्या चिंतनात आणायचं आहे. इथं त्याला बसवायचं आहे आणि अखंडत्वाकडे बहिर्मुख वृत्ती आतमध्ये अंतर्मुख करायची आहे. आणि ती एकट्याला जमत नव्हती. आता अंतःकरण या इंद्रियांकडे न वळवता आतमध्ये वळलं. त्या इंद्रियांच्या माध्यमातून विषयापर्यंत ह्याची कनेक्शन न होऊ देता अंतर्मुख त्याला केलं. ते कनेक्शन कापून टाकलं. आज जसं कापलं होतं ना, कनेक्शन कापून टाकलं. त्यामुळे आता निर्विषय निर्विकल्प असा अखंड आणि अखंड जोडण्यासाठी ह्या अखंडत्वाचीच निवड सांगितली आहे आणि तोच रस्ता काढणं हे गरजेचं आहे. आणि तो रस्ता आहे श्री गुरुंचा. आता इकडचा रस्ताच नाही, एकच महामार्ग. त्याच महामार्गाने जावं लागते. श्री गुरु शिवाय मिळेल न सोय. धरावे ते पाय आधी आधी, त्यांच्याशिवाय सोयच लागत नाही. आणि ते निवड केली आणि रस्ता काढणं आता सोपं झालं. रस्ता दिसू लागला आणि अखंडत्वाचाच विचार चिंतन करावं लागलं. कसं साधावं, कशी याची गवसणी घालावी, हे सगळं श्री गुरु शिकवायला लागले. आणि त्याच्यामुळे हा निश्चय जो घडी घडी बिघडे, हा निश्चय अंतरीचा, तो आता श्री गुरूंच्या मदतीने टिकायला लागला आहे. कारण अखंडत्वाची वाटचाल ह्या मोठ्यांच्या मागे मागे राहिलं की असं सगळं यायला लागते, घडायला लागते. आणि सहज
आणि हेच माझा निश्चय आता ठरवला आहे आणि तो निश्चय अखंड राहायसाठी, कायमस्वरूपी राहायसाठी, खंड न पडणं, म्हणजे नाही, त्याच्यात खंड नाही, व्यत्यय नाही, तुकडा नाही, अडथळा नाही, आता हे सगळं निघून गेलेलं आहे. कारण जबरदस्त सामर्थ्यवाले माझे श्री गुरु सोबत आहे. आणि अशा हा बुद्धीतला निश्चय, मनाचं चिंतन, चंचलत्व, विषयांकडची धाव, हे बुद्धीचा निश्चय, हे सगळं आता आवरत आलं आहे. हे सगळं आवरण होत आहे. हे सगळं मला आटोक्यात आणणं जमलं आहे. आणि हे आटोक्यात आणण्यासाठी नाम आणि ध्यान, नाम घेणं फार महत्वाचं आहे. किती? आणि नामातून जाणायचं, नामीकडे जाता येते. कसं घ्यायचं? येता जाता, बसत उठता, कार्य करता, देता घेता, वदनी वदता, ग्रास घेता, घरी तारी शैलीवरी निज सुखाचे वर, सर्वांची लज्जा त्याजने ईश्वर चिंतन, भगवत चिंतन. ह्या टोकाचं नाम, ह्या टोकाचं चिंतन. भगवान नाम, तेच त्याचंच नाम, त्याचंच चिंतन, त्याचीच मूर्ती, त्याचीच आवडी. मनोगुणामध्ये भगवान नाम म्हटलं आहे समर्थांनी त्याला. असं भगवान नाम माझं झालं आहे. आणि त्यासाठी आता अभ्यास, हे जे पहिले नको नकोसं वाटत होतं, आता हवं हवंसं वाटायला लागलं आहे. कारण ही आवडी निर्माण झाली आहे. काहीतरी मिळवायचं म्हणून नाही, ही आवडी सुद्धा. बघा, हे सगळे करतात, पण परमार्थाची वाट लावणारे हे हौसे नवसे गौसे असतात ना, हे म्हणजे काहीतरी मिळवायचं म्हणून नवसे, हौस, दुसरं काही नाही आहे, तर त्याच्यापेक्षा चला काहीतरी करून घ्यावं, अशा हौशीचे. आणि काहीतरी दुसरं काहीच नाही म्हणून गौसे, काहीतरी मिळवायचं. आणि डॉक्टर काकाई म्हणतात, परमार्थ हा सवडीचा नसावा, निवडीचा नसावा, आवडीचा नसावा, परवडीचा तर अजिबात नसावा, तो निकडीचा असावा. की मला याची निकड आहे, मला याच्याशिवाय जमतच नाही, अशी मला. म्हणजे परवडीचा म्हणजे जेवढं परवडेल तेवढं करायचं, बाकीचं सोडून द्यायचं. जे वेळ आहे म्हणून करायचं म्हणजे सवडीचं. दुसरं काही काम नाही आहे म्हणून काहीतरी करायचं, तर हेच करून घेते. चार लोक तू चांगलं म्हणते की दिवसभर पूजा करत असते, पोथी वाचत असते, म्हणजे टीव्ही बघते त्याच्यापेक्षा लोकच काही म्हणतील ना चांगलं, म्हणून म्हणजे परवडीचा. ब्रह्मचैतन्य म्हणतात की हा निवडीचा असा, निकडीचा असावा. म्हणजेच ह्याचा मला, ह्याच्याशिवाय मला हे चालतच नाही, निकडी. असा परमार्थ जो करतो म्हणजेच अखंडत्वाकडची वाटचाल करतो, अखंड त्याची निकडच परमार्थ. पाण्याविना मासोळी तैसा तुका तळमळी, तसं माझं कधी होईल? हे भगवंताशी असे जे अखंडत्वाने, त्यांनाच एकरूपतेकडे, आता मला दुसरं त्यांच्याजवळून काहीच नाही पाहिजे. भगवंता देशी तर अखंडत्व दे, मला आता तूच हवा, तुझं काही नको, आता मला तूच पाहिजे. आणि त्याचं मागितलं ना तर लवकर असं फेकून देतो, पण तो स्वतः माझा केव्हा होईल थोडी परीक्षा घेतो. लवकर तो कोणाचा होत नाही, आणि एकदा झाला की मग तो सोडत नाही. हा निकडीचा जो असतो तो त्याला म्हणतो आता मला तूच पाहिजे. असे हे चतुर्विध भजते माम ये जना परिपासते, असे 4 प्रकारचे आहेत जे भजतात. आरती, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानीचा. असा हा अर्थार्थी आहे, तो कामना पूर्तीसाठी करतो. आणि द्रौपदी हा गजेंद्र आर्त है ना, काहीतरी अडचण आली म्हणून एकदम आर्ततेने हाका मारतो. द्रौपदीने मानले की नाही आपल्याला तेही न्यायचं,
है ना. आपल्याला आपले मुलं बाळ आठवतात, कोणी मोठे मोठे आठवतात, पण भगवंत नाही आठवत. म्हणजे काहीच नाही जमत हो. आणि दुसरा अर्थ आणि जिज्ञासू, त्याला जाणण्यासाठी काहीतरी करायचं, तो कसा आहे, काय आहे, आणि अर्थात कामनापूर्तीसाठी. आणि ज्ञानी, मला तो पाहिजेच आहे आणि त्याचंच व्हायचं आहे, तोच मला पाहिजे, ह्याच्यासाठी भगवंतच मला पाहिजे, त्याच्यासाठी जो भगवंताशी एकरूप होतो त्याचा मी हरवलेला असतो. जशी गंगा, आणि गंगा कशी आहे, पवित्रही आहे आणि शुद्धही आहे. पण बिस्लरीची बॉटलही शुद्धच आहे ना. पण असं बिस्लरीचं असं आपण शिरकतो का? गंगा शिरकतो. आणि ही बिस्लरी जेव्हा स्वतःच विसरून गंगेमध्ये मिसळली तेव्हा ती गंगा होऊन जाते. तसा मी बिस्लरीच्या बॉटलसाठी लहानसा आहे आणि गंगा मोठी आहे, महान आहे. आणि तसं मी जर गंगेमध्ये मिसळून गेले तर मला सुद्धा पवित्र आणि शुद्ध, असा मी पवित्र होतो, असा मी शुद्ध होतो. मी हरवलेला असतो. जिथं मी हरवतो तिथं तोच एक असतो, अद्वैत. आता तोच तो, मी नाही. पहिले मी देवाचा, मग देव माझा, आणि आता मी न देव एक. आता वेगळे नाहीच, तो न मी एक. पण पहिले माझं मला मी सोडलं, मग तो म्हणते ठीक आहे मी पण तुझा. आणि एवढी आता एक रूपता झाली आहे, तो न मी एक. इथपर्यंत जो जातो एकत्व म्हणून पश्चिता, हा जो आहे तो ज्ञानामध्ये असा तो ज्ञानी भक्त. ज्ञानीच म्हणजे तो ज्ञानी आहे, तोच एकत्वाला पावतो. बाकी हे तीन नाही झाले. हा एकत्वाला जो पावतो, ज्ञान विनयम ज्ञान विहीना सर्व मतेना मुक्ती न भजती जन्मशती. असं ह्या ज्ञानाशिवाय म्हणजे ब्रह्मज्ञानाशिवाय. एक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण यानावर ज्ञान. हे ज्ञान होईल तेव्हाच जन्म मनाच्या चक्रातून सुटता येईल. एकत्वाकडे जात आहोत बघा आपण. आणि अशा रीतीने मला जर ज्ञानी सर्वात प्रिय आवडता आहे असं भगवंत म्हणतात, कारण तो त्याचा मी हरवून माझ्याजवळ आलेला आहे. तो त्याचा मी पण बाजूला, म्हणजे अहंकार हा परमार्थाचा सगळ्यात मोठा बळी आहे. ज्याने हा सोडला त्यालाच तो, त्याला तो आपल्याजवळ घेतो, आपला म्हणून करतो की हा माझा आहे. त्यांनी म्हणावं की हा माझा आहे. मी तर म्हणते की हे माझे श्रीगुरु आहेत, हे माझे श्रीगुरु आहेत, पण त्यांनी कदाचित म्हणावं की असं छाती ठोकून की हा आहे ना, हा माझा शिष्य आहे. त्यांना म्हणावं असं वाटलं पाहिजे, त्यांना माझी लाज नाही आली पाहिजे की असा संसार करणारा हा माझा शिष्य म्हणायला त्यांना लाज वाटते. पण असं माझ्या पावलाला पाऊल ठेवून माझ्या मागे मागे येणारा हा माझा आहे, असा मी माझ्या श्रीगुरूंचा लाडका व्हावा. तेव्हा मग भगवंताला ते शिफारिश करतात की हा झाला आहे. असं जेव्हा होईल तेव्हा श्रीगुरु तत्वमसीचा उपदेश देतात. आणि तो उपदेश त्यांनी करून अहम ब्रह्मस्मी पर्यंत शिष्याला जायचं आहे, मला जायचं आहे. आणि ही वाटचाल मला करायची आहे. मला प्रज्ञानम ब्रह्माचा अभ्यास करायचा आहे. मला प्रज्ञानम ब्रह्माचा अभ्यास करून त्याची विचार, त्याचे समाधान, आणि मग अयम आत्मा ब्रह्म हा अनुभव घ्यायचा आहे. आणि जेव्हा हा अनुभव होतो तेव्हा घोष निघतो अहम ब्रह्मास्मी. म्हणजेच हे तीन तत्वमसी हा उपदेश वाक्य आहे. अहम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म
हा अभ्यास वाक्य आहे. हे अभ्यास मला करायचा आहे. आणि तेव्हा अनुभव येतो अयम आत्मा ब्रह्म. आणि तेव्हा शिष्य सुद्धा घोष करतो, हो श्री गुरुदेवा, तुम्ही जे म्हटलं होतं तत्त्वमसि ते तू आहे. ऐक शिष्या येथे ब्रह्म, स्वये तुझी आहे ब्रह्म. पहिले मला काय होतं, आई मी आहे हा अनुभव होता. त्यामुळे त्यांनी म्हटलं तू ब्रह्म आहेस, हे थोडं पटलं नव्हतं, कारण अनुभव आईचा होता ना. आणि ते म्हणतात तू ब्रह्म आहेस. आता ही देहबुद्धी ते आत्मबुद्धीची वाटचाल, म्हणजे अशा रीतीने त्यांना उपदेश जो केलेला आहे तो खरा आहे. आज भलाही मला तो अनुभव नाही आहे, पण मी त्यांना हो म्हटलं आहे, श्री गुरुदेवा तुम्ही बरोबर, माझं कुठंतरी चुकलं आहे. आणि असा शोध घेत घेत मी याचा अभ्यास करते, प्रज्ञान ब्रह्म. मी याचा अनुभव घेते, अयम आत्मा ब्रह्म. आणि जेव्हा मी घोष करते तेव्हा तो नवे एक. तेव्हा माझे श्रीगुरु खरे आनंदात असतात. तेव्हा ते म्हणतात ऐक्याची ती मिठी, हे ऐक्य. तेव्हा त्यांचा आवडता मी होतो. बाकी अजून आहे व आहे, एवढी वाटचाल मलाच करणं आहे. तेव्हा ते म्हणतील हा माझा आहे. त्यांनी म्हटलं आहे असं नाही आहे की ते शिष्य अनुग्रहित केलं म्हणजे त्यांनी मान्य केलं आहे, पण ती जोडी मी तयार केली आहे. आणि आता तो अनुभव, हा साधनेचा प्रवास अखंड चालला पाहिजे. अथक प्रयत्न आणि अथक अभ्यासाने हे साधन करते. आईला कधी कंटाळा आला हा आपल्या बाळाचा, की आता कितीदा सोकते, कितीदा उचलावं लागते, कितीदा, कधी नाही कंटाळा. तसेच मला ह्या अभ्यासाचा कंटाळा येता कामा नये. अथक प्रयत्न, अथक अखंड, हेच अथक प्रयत्नाने मिळत असते. त्याच्याशिवाय हे जमायचं नाही. आणि माझ्यासाठी मी करतो अशी वाटचाल, मी आलं की कंटाळा आला. आणि हे जेव्हा नित्यत्व सांभाळलं, अखंडत्वापर्यंत पोहोचवलं. सातत्य फार महत्वाचं आहे साधनेला. एक दिवस केली, 4 दिवस ठेवली तर नाही जमणार. हे सातत्य जेव्हा तेच ते पुन्हा पुन्हा अखंड चर्चा हीच, अखंड हेच बोलणं, अखंड हीच मजबूती चिंतनाला. संघामध्ये चिंतन चांगलं होते, त्या संघाने त्याच्याशी आपण जोडल्या जातो. म्हणून तर सत्संग करायचा असतो, त्याच्याशी आपण जोडल्या जातो. श्री गुरूंच्या संघात राहायचं आहे. सहवास नेहमी नाही मिळत. संघ आपण ठेवू शकतो, नेहमी ठेवू शकतो. जे त्यांनी उपदेश दिले त्या उपदेशामध्ये आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये राहू शकतो. आणि असं जेव्हा चिंतनात राहतो तर क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावे पार भवसिंधू. कारण भवसिंधू पार करायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक एक क्षण माझा अजिबात वाया जाता कामा नाही. आणि म्हणून अनुसंधान, अनु अधिक संधान, म्हणजे तेच संधान, नामानुसंधान, अखंडत्व. त्या अखंडत्वाला मोल नाही होत. साधक म्हणून हे मला मौलिक अखंडत्व मिळालंच पाहिजे. नारायण नारायण म्हणून नारददेव कधी कंटाळले का? त्यांनी नारायण नारायण म्हणून नारदांनी आणि प्रल्हादाने ते मिळवलं, विष्णूची प्राप्ती करून घेतली. आता प्राप्ती केल्यावरही त्यांना गरज आहे का नारायण नारायण करायची? पण आता त्याच्याशिवाय त्यांना चालतच नाही. हे साधन होतं ते आता साध्य झाल्यावरही आता वेद लागले, आता वेद लागला आहे. आणि नारायण म्हटल्याशिवाय आता काही उद्देश सिद्धी झाल्यावर सुद्धा, कार्यसिद्धी झाल्यावर सुद्धा, ध्येय सिद्धी झाल्यावर सुद्धा नारायण नारायण सुरूच आहे. कारण आता नारायणाचं वेड लागून गेले आहे.
आणि हे वेड लागणं म्हणजेच अखंडत्व. अखंड नामानुसंधानात न्यायचं आहे, तेव्हा तनना डोले मनना हाले, जिव्हास मध्ये ना नाम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. कारण तो न मी आता एकच आहे. असं जेव्हा होतो, माऊली हेच म्हणतात हो, दर्पणे पाहता मुख न दिसे मुख आपुले, बाप रुक्मा देवी वर मज ऐसे केले. माऊली स्वतःला आरशात बघतात हो, पण कोण दिसते त्यांना? विठ्ठल. मला कोणी केलं? ह्यांनी केलं म्हणतात. स्वतःच्या डोक्यावर काही नाही, ह्यांनी मला केलं. असं आमच्या अंतःकरणाची ज्ञानाच्या बाबतीत एवढी उंची मला मिळवायची आहे. म्हणून मी माऊलीच्या मागे राहायला पाहिजे. बस हे मागोवा घ्यायचं, हे आपण करून घेतलं की पुष्कळसं काम होऊन जाते, सोपं होऊन जाते, अर्ध काम होऊन जाते. आणि अशा रीतीने त्या अंतःकरणामध्ये त्या ध्यानाच्या बाबतीत एवढी उंची मला मिळवायची आहे, अखंड नाही तर ते कधीही मी जर अशी जीवन शिवाला मिळवायचं आहे, ही जीव शिवाची एकत्रता करायची असेल, एकत्र साधायचं असेल, तर हे अखंडत्व फार महत्वाचं आहे. ध्यास लागला या जीवाला कधी भेटवी जीवाशिवाय. असा ध्यास लागला पाहिजे. श्वास घ्यायचा आपल्याला सांगावं लागते का? तसं अखंड श्वास घ्यायचा आहे. अखंड श्री गुरूंच्या सहवासात, श्री गुरूंच्या संघामध्ये, आणि प्रारब्धाने मिळाला तो पूर्ण सहवास जरूर मिळवावा, त्यासाठी वाटते ते करा. आणि असं जेव्हा ते अखंडत्व म्हणजेच अखंड ध्यान करणं, म्हणजेच त्यांना अखंड चाहणे, अखंड प्रेम करणे. हे प्रेम जेवढं असेल तेव्हा ते वाटेल ते झालं त्याला. सगळ्यांची मनं मला सांभाळावी लागतात. आता विचार वेगळा झाला आहे. पहिले मी न माझं होतं, आता हे अखंड सांभाळायचं आहे, म्हणजे मी न माझं सांभाळायचं आहे, ते सगळ्यांना सांभाळायचं आहे. आता दृष्टी झाली आहे, सगळ्यांच्या आतमध्ये तो आहे. जो मला जोडायचा आहे तो सगळ्यांच्या आतमध्ये आहे. म्हणून प्रत्येकाला सांभाळायचं आहे, प्रत्येकाला, सगळ्यांना सांभाळायचं, म्हणजे सर्वांमध्ये तो व्याप्त आहे. ही दृष्टी, आत्मतत्व आता माझ्या दृष्टीमध्ये चाललं आहे. आणि हे जेव्हा मी मिळवते तेव्हा सर्वात सूक्ष्म आणि व्यापक, जसा अंगठा काल पाहिला होता ना, वेगळा असू नये, तसा हा सगळ्यांमध्ये असूनही दिसत नाही, पण आहे तो मला आता दिसायला लागला आहे, कारण दृष्टी मिळालेली आहे. अखंड, अखंड त्याच्या संघामध्ये राहायचं आहे. देवळात आपण अखंड बसू नाही शकत ना हो. अर्धा तास, 5 मिनिट, 1 तास बसणार, जास्तीत जास्त जावं लागेल. मग व्यवहारकालीन सुद्धा त्याला अखंडत्व करायचं आहे. मग जो जो दिसे भूत तो तो जाणीते भगवंत, म्हणजे त्याच्या आतमध्ये तो भगवंत आहे. कोणाशी कटकट झाली तर त्याच्या आतमधल्या भगवंताशी कटकट झाली, हा भाव ठेवायचा. मग इकडे समर्थच म्हणतात खट्याशी खटाळ है ना, पण कधी कधी व्यवहारामध्ये उत्तर द्यावं लागलं तरीही, जसं काय म्हटलं होतं, पोटचं पाणी हलू द्यायचं नाही आणि त्याला नेमकं उत्तर देऊन द्यायचं. पुन्हा शांत. रामाने स्वतः केलं हो. रावणाला मारून मग लक्ष्मणाला म्हणतात की जा त्याच्याजवळ ज्ञान घेऊन ये. आणि आपण कोणाशी भांडू द्या बरं, त्याच्याशी आयुष्यभर बोलायचं नाही, माझ्या मुलाने बोलायचं नाही, मी बोलायचं नाही, कोणी बोलायचं नाही. पण भगवंताने काय केलं? जा म्हणजे तो ज्ञानी आहे, त्याचं ज्ञान शिकू नये. कारण त्याचं ते ब्राह्मण होता, तरीही त्याला मारावं लागलं. व्यवहारकालीन असं काही आपल्यालाही करावं लागेल, कारण देवळातून बाहेर निघाल्यावर व्यवहारात असे मिळतील, सगळे आपल्याला असेच मिळतील हे आवश्यक नाही आहे. असे रावणासारखे पण मिळतील,
काही कमी जास्त प्रमाणात मिळतील, तेव्हा आपल्याला व्यवहारकालीन व्यवहार करावाच लागेल. जसं काल पाहिलं, जावयाला, ड्रायव्हरला, भिकाऱ्याला वाढला आहे एकच अन्न तेल घालणार, पण थोडा भेद केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तोच आत्मा आहे जो माझ्या जावयामध्ये आहे, जो तोच त्या भिकाऱ्यामध्ये आहे. अन्नामध्ये फरक नाही केला बरं, वाढलं आहे तेच त्याला, तेच ड्रायव्हरला, तेच जावयाला, पण थोडं व्यवहारकारी जागेचा फरक केला आहे, बस, दुसरं काही नाही. एवढं करणं आवश्यक सुद्धा आहे. पण असं जेव्हा आत्मदृष्टी घेते तेव्हा ह्या उपाधीला नाही बघितलं. आपण नेहमी उपाधीमध्ये, उपाधीने हे तीन आहेत, पण आत्मतत्वाने हे तीनही एकच आहे. आणि ते बघितलं म्हणून तिघांना सारखं वाढलं आहे. भेद नाही केला की तो भिकारी आहे म्हणून शेळी पोळी देऊन दिली, असं नाही केलं. हे मला जपता आलं आहे उपाधीच्या माध्यमातून, हा माझ्यासोबत अखंड आहे. मग तो कोण आहे, हा देहाच्या उपाधीला नाही बघायचा आहे. उपाधीच्या माध्यमातून तो राम, तो कृष्ण, तोच इथं माझ्याशी बोलायला, माझ्याशी, मग तो का असं बोलला, कोणी वाईट बोलेल, कोणी चांगलं बोलेल, का असं बोलला, देहीच्या गुणाचे, गुणाचा आहे म्हणून तसा बोलला आहे. देहामध्ये देहीच्या गुणाचे प्राधान्य, तसेचे कर्म करीत आहे माझे, कारण तो त्या गुणामध्ये आलेला आहे. आत्मतत्वाने सगळे सारखे आहेत, पण भेद का झाला, गुण कमी जास्त झाले आहेत, गुण प्रत्येकाचे बदलले आहेत, हे गुण भेद करतात, बाकी कोणी भेद नाही करत. बाकी सगळे एकच आहे. तत्व पाहिलं तर सगळ्यांमध्ये तोच आहे, पण भेद ह्या गुणांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला गुण, मला त्या देहामध्ये रमायचं नाही, मला देहीमध्ये रमायचं आहे. देवळाचं चिंतन करायचं असते हो की देवाचं करायचं असते, देवाचं करायचं असते. हाय देव आहे, याच्यामध्ये तो देव बसला आहे, त्या देवाचं चिंतन करायचं आहे, देहाशी नाही करायचं आहे. देऊळ सगळे बदलतात. अयोध्येमध्येही राम मंदिर, पण मंदिर वेगळं आहे, राम तोच आहे. माझ्या गावामध्ये राम मंदिर आहे, तिथेही राम तोच आहे. माझ्या घरात, देवघरात सुद्धा बसला आहे, तिथेही राम वेगळाच आहे. सगळे हे मंदिर वेगळे वेगळे आहे, राम एकच आहे. आणि त्याचं चिंतन करायचं आहे. आणि त्याच्या चिंतनात जेव्हा असं राहतो तेव्हा मी ज्ञानी फक्त मोहियती प्याला, मी ज्ञानी होतो. आणि असाच ज्ञानी भगवंताला प्रिय असतो. आणि असा ज्ञानवल्ली प्रगटे, तेने दृश्य केलं आटे. आता हे दृश्याचा कचरा सगळा आटलेला आहे, कारण अग्नी पेटला की हे सगळं जळून गेलेलं आहे. हे दिसतच नाही ना मला, सगळ्यांमध्ये जाणीव रूपाने मला तोच दिसत आहे, ती जाणीव प्रकाशाने मला जाणवत आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न तिन्ही अवस्थेमध्ये, हे मी जेव्हा जागृतीमध्ये असते, मी जेव्हा सुषुप्तीमध्ये असते, मी जेव्हा स्वप्न अवस्थेमध्ये असते, तिन्ही अवस्थेमध्ये तोच, या तिन्ही अवस्थेमध्ये त्याचा, त्या आत्मतत्वाचा म्हणजे तुर्यचा व्यतिरेक आहे, अन्वय आहे, सॉरी अन्वय आहे. आणि ह्या प्रत्येक अवस्थेमध्ये दुसऱ्या अवस्थेचा व्यतिरेक आहे. अशा रीतीने जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या तिन्ही अवस्था ज्या बदलणाऱ्या आहेत, म्हणून त्या मिथ्या आणि तुरीय अवस्था तीच सत्य आहे. आणि तीच ते परब्रह्म आहे, ते मी आहे. कारण मी न तो आता एक आहे, अखंडत्व सुरू आहे. हे कधीही जागृतीमध्ये सुद्धा हे तुटायला नको, स्वप्नामध्ये सुद्धा हे तुटायला नसो, आणि सुषुप्तीमध्ये तर अज्ञान अखंड झोपच आहे,
तिचं तर काही हेच नाही. जेव्हा मी जागृतीमध्ये हे चिंतन केलेले असेल तर स्वप्नामध्ये तेच मनी वसे ते स्वप्ने दिसेल, स्वप्नामध्ये सुद्धा तोच दिसेल आणि सुषुप्तीमध्ये तर मी नाहीच आहे, मग तो आहेच तुर्य. तिन्ही अवस्थांमध्ये तोच सांभाळणार आहे. म्हणून जागृती, स्वप्ने, पांडुरंग तुकोबा म्हणतात. कारण त्याने जागृतीमध्ये तेच चिंतन केलेलं आहे, स्वप्नामध्ये तोच आहे. असा अखंड भगवंताचं स्मरण म्हणजे अखंड अनुसंधान म्हणजे अखंडत्व. आणि हे तुम्हाला आम्हाला जपायचं आहे. म्हणजे जो जागृतीमध्ये जागृती अभिमानी आत्मा ज्याला विश्व म्हणतात, जो स्वप्नामध्ये स्वप्न अभिमानी आत्मा म्हणजे तेजस, आणि सुषुप्ती अभिमानी आत्मा म्हणजे प्राज्ञा, या सगळ्या अवस्थांचा साक्षी हा तुर्य आहे आणि तोच खरा देव आहे. आणि त्या देवासाठी ते हे इथंच मला स्थित व्हायचं आहे, इथं मला दृढ व्हायचं आहे, इथंच मला सहज अवस्था यायला पाहिजे किंवा दृढ व्हायला पाहिजे. पहिले मला थोडं त्याच्यासाठी लक्ष ठेवावं लागते. सावध, साक्षेपी, दक्ष. पहिले सुरुवातीला दक्षतेने करावंच लागेल. पोळी करताना पहिले किती लक्ष ठेवावं लागले, भाताचे नकाशे झाले, पण आता इकडे तिकडे पाहता पाहता गेली तरी ती गोलच होते, तरी ताव्याचा चटका लागत नाही, काही होत नाही. सावध, साक्षेपी, दक्ष सुरुवातीला व्हावं लागलं, पण आता सहजता आली आहे. तशी इथंही या अधिष्ठानाच्या ठिकाणी सहज स्थान म्हणजेच अखंड ज्ञान आहे. या तीनही अवस्थांना हे जीवन माझं जे आहे या तीन अवस्थांमध्येच फिरत आहे. तिथून तिकडे तुर्यमध्ये जायचं आहे आणि त्याच्यासाठी सगुण दिला आहे. पूजा तया पूजावया ब्रह्म दिलेले असे रूपनाम. कारण हा प्रवास करायचा आहे ना, तर तया पूजावया ब्रह्म दिलेले असे रूपनाम, तो ईश्वर इथे परम सर्वश्रेष्ठ. हा सर्वश्रेष्ठ ईश्वर मला इथून घ्यायचा आहे. म्हणून इथं याचं सगुणाच्या संगे आलो, निर्गुणाशी भेटावया. म्हणून हा अखंड स्मरण, अखंड जागृतीमध्ये त्याच्याच सत्तेवर सगळा व्यवहार होत आहे. स्वप्नामध्ये सुद्धा त्याच्याच सत्तेवर सगळं होत आहे आणि सुषुप्तीमध्ये तर तो आहेच आहे. तेव्हा हे अज्ञानमय आहे. हे अज्ञान निघून आता मला ज्ञानात सुद्धा त्याच अवस्थेमध्ये व्हायचं आहे, जी ती अखंड म्हणजे सुषुप्तीमध्ये झोपेचा आनंद मिळाला, तो आता जागते असताना ज्ञानी चालती फिरती समाधी, ओपन आईज मेडिटेशन. चालता फिरता सुद्धा तो आता या मार्गक्रमणाने ते होणार आहे. असं जेव्हा मला जमते म्हणजे स्वप्ने मनी तेच ते तेच ते तेच ते अखंड. आणि हे करण्यासाठी इथं अखंड नाही जमत, म्हणून ह्याला सोबत, तो आहे सोबत, तो आहे सोबत. तेव्हा मी काही चूक करण्यापासून, कारण ते सगळं मला करायला हा बघतो ना, माझे श्री गुरु सोबत आहेत, मग मी वाईट कसं करू शकते. भगवंत सोबत आहे म्हणजे असं सोबत त्याला अखंड ठेवलं की मी अखंड त्याच्याशी होऊन जातो. मग तो न मी एक, तो माझ्या आतमध्ये. अशा रीतीने तेथे बैसो पावले श्री गुरूंची, तुझे चरण मज चित्ती बस. माझ्या हृदयामध्ये तुझे चरण बसले पाहिजे. हे जर मला बसवता आले, तेथे बैसो पावले श्री गुरूंची. का पावलंच म्हटलं, तुझे चरण तुझे मज चित्ती लागो म्हटलं आहे, मज हृदयी लागो म्हटलं आहे. जर असं ते चरण म्हणजे मार्गक्रमणाचं प्रतीक आहे आणि माझ्या श्री गुरूंनी हे मार्गक्रमण केलेलं आहे, तेच मलाही करायचं आहे. म्हणून ते चरण
तेच फार महत्वाचं आहे आणि त्या मार्गावर मलाही पुढे जायचं आहे. आणि हा जीव भाव जो आहे तो आत्मभाव झाला आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी. देह नाही बदलला, बुद्धी इकडे वळली आहे. जसं काल पाहिलं या तिघांमध्ये नाही, या बुद्धीला इकडे वळवायचं आहे, या ब्रह्माशी जोडायचं आहे. या स्थूल देहाशी नाही, सूक्ष्म देहाशी नाही, प्राणाशी नाही, ह्याच्याशी जोडायचं आहे. ही इकडे इकडे अशी वळते, तिला इकडे वळवायचं आहे. आणि ह्याच्यासाठी तेथे बैसव पावले श्री गुरूंची. कारण पूर्ण ते मी सहवासात त्यांच्या नाही, पण त्यांचं मार्गक्रमण कसं झालं हे मला जर माहिती पडलं तर बरोबर मागे मागे जाता येते. आणि म्हणून शरीर अचेतन जड आहे. मी हे ध्यान करायला असं कालासन बसलं, आपण असं किती वेळ बसायचं तर मी आनंदाला प्राप्त होईल? नाही, मला हे पूर्ण जपायचं आहे. म्हणजे जागृतीमध्ये मी असं 5-10 मिनिट जरूर बसावं, अर्धा तास जरूर बसावं, की मी देह नाही हे मनाला विचार द्यायसाठी, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह नाही, हा विचार देण्यासाठी मला असं थोडा वेळ बसलं पाहिजे. ते सुद्धा योग्यच आहे, पण पूर्ण नाही बसू शकत ना आपण. म्हणून मग मी जर त्या ध्यान काळी जर मनाचा विचार करत असेल तर त्याचा विचार सुटून गेला ना, मग माझा मनाचा विचार सुरू होऊन जातो. म्हणून त्याच्यापेक्षा येता जाता बसत उठता कार्य करता, अशा माझ्या चिंतनाचा विषय हा भगवंत श्री गुरु होऊन जातात. तेव्हा या अखंडतेकडे ते मला घेऊन जातात. आणि हे अखंडत्व जपण्यासाठी सावध साक्षी दक्ष असं राहून मी काळ हे सगळं जे आहे असं पुन्हा पुन्हा हे विचार अंतःकरणामध्ये जपायला पाहिजे. आणि बैठकीत किंवा त्या व्यवहारकालीन बैठकीच्या साधनेमध्ये, व्यवहारकालीन साधनेमध्ये आणि म्हणजेच जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये, सुषुप्तीमध्ये हे मला जपता आलं पाहिजे. तेव्हा अखंडत्व मला जपता येईल. हे परमार्थात असं क्षणात संसार क्षणात जर परमार्थ असा होत असेल तर तो अखंड नाही होत. आणि अखंड करायचा असेल तर त्या रामाचीच तास करावी लागते. पतित पावना सीताराम, तो पतितालाही पावन करणार आहे जानकी राम. आणि असा मी पतित आहे म्हणून एकटा राम नाही चालत, त्याच्यासोबत जानकी पाहिजे. मूळ माया त्याची स्वरूपा शक्ती ही त्याच्याकडे न्यायसाठी फार महत्वाची आहे. कारण तो निर्गुण आहे, निराकार आहे, निरवयव आहे आणि ही तिकडे घेऊन जाण्यासाठी मदत करणारी होते. म्हणून जानकी रामा. आणि ही तेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे होते तेव्हा ही मदत रूप होते, जेव्हा मी संसाराकडे होते तेव्हा ही दत्ता मारायला हीच आहे. अभ्यास करते तेव्हा आई बरोबर सांभाळते की नाही. आणि जर बाहेर हुडकायला गेला, बाहेर जर हिंडायला गेला तर आई सुरक्षा देते की नाही. तेव्हा आई सगळ्यात मोठी दुश्मन असते त्या बाळाची. पण जेव्हा तोच मुलगा ऑफिसमध्ये मोठ्या पगाराचा मोठा साहेब होऊन जातो, डॉक्टर होऊन जातो, इंजिनियर होतो, तेव्हा त्याला जाणीव होते की बरं झालं माझ्या आईने मला इथं बसवलं म्हणून मी झालो. तशी ही मूळ माया त्या भगवंताशी एकरूप करते. तेव्हा ही मूळ मायाच पाहिजे, पण जड माया किंवा गुण माया नको. ती गुणात रंगेल, ती जडामध्ये अष्टधा प्रकृतीमध्ये रंगेल. ही जानकी जीवन म्हटलं आहे, म्हणजे ही ती स्वरूपा शक्ती आहे. म्हणून जानकी रामा ही भटकू देणार नाही, त्याच्याशी अखंडत्व करण्यामध्ये मदत होईल. आणि नंतर स्वतःच ती लुप्त होऊन जाते, तिचा हे होऊन जाते, निराश होऊन जाते. ती राहत नाही, मग तिला काढावंही लागत नाही, ती स्वतः विलीन होऊन जाते. आणि जीव धर्म ऐक्य, असं जीव धर्म ऐक्य हे अनुभवाचं काम आहे. अनुभवा वाचून जे असते तो सगळा भ्रम, ह्या भ्रमामध्ये
मी राहता कामा नाही. आणि या भ्रमातून काही जरी शंका असेल, काही जर विचार मनामध्ये दुसरे असतील तर श्री गुरुपाशी सोडून घ्यावे, यायचं इथं. ते दूर असतील तर मंदाताईंजवळ यायचं. डॉक्टर काका खूप दूर आहे, मग अशा रीतीने ह्या मोठ्यांचं मार्गदर्शन, श्री गुरूंचं मार्गदर्शन आणि त्यानुसार मार्गक्रमण, अखंड ज्ञान असं विवेकाने प्रत्येकाला जमू शकते. आणि हीच खरी गुरुकृपा आहे. अशी गुरुकृपा माझ्या श्री गुरूंच्या कृपेने सगळ्यांना मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आपुल्या बळे नाहीही बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. जे जे श्रेष्ठ आणि चांगलं आहे ते माझ्या श्री गुरूंचं आहे. चूक थोडीशी होऊन जाते मध्ये, ती माझ्या अल्पबुद्धीची आहे. आपण मला इथं 2 दिवस संधी दिली, मी फार आभारी आहे. मी स्वतःचं सौभाग्य समजते की इथं मला बसायला मिळालं, फार मोठेपणा मिळाला. त्याच मी त्या स्वतःला तेवढ्या लायकीची नाही समजत, पण मिळालं ते घेऊनच घ्यायचं असेल तर इथं तर घेतलंच पाहिजे. बाकी संसारात तरी नाही म्हणायचं, इथं नाही म्हणायचं. अशी संधी मला दिली, त्याबद्दल शतशत प्रणाम करते. आयोजकांना नमस्कार करते. आपल्या सगळ्यांचे आभार मानते. डॉक्टर काका म्हणतात, मग भाग्याची घडी दौडू नको परोपरी, घ्यावी आज्ञावरी उडी झगझगणे. अशी उडी घ्यायची संधी मिळाली म्हणून उडी घेऊन घेतली. श्री गुरु काका आणि मंदाताई पाठीशी होत्या म्हणून पडली नाही. थोडीशी पडायला गेली होती, सांभाळून घेतला. नमस्कार करते, थांबते. श्रीराम जय राम जय जय.